तर सामनातून आलेले घेण्यात आला ते बच्चू कडू ऑपरेशन टीका करण्यात आली. तर असं म्हणलं की बच्चू कडू निवडून समाधान घेतलं. बच्चू कडूने शिवसेनेत सामील होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. एखादा आमदार स्वतःच्या ताकदीवर 3-3 वेळा जेव्हा अपक्ष म्हणून निवडून येतो, निश्चितच त्याला काही पार्श्वभूमी असते. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना त्यांनाच याची कल्पना आहे की नेमकी राजकारणाची दिशा काय असेल. परंतु त्याच्या विरोधात हे जे काही लोक बोंब मारतायत, यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेला घरोबा ही आत्महत्या नव्हती का? आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत तर ते स्वप्नात आहेत, स्वप्नात. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला समोर गेलं पाहिजे. आम्ही येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता आम्ही करत असतो. इतरांवर टीका करून आपला पक्ष वाढत मोठा होईल अशा स्वप्नामध्ये आम्ही नाही. महेश शिंदे जे आमदार आहेत तुमचे, तर तिथले त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांना संसदाचे महेश शिंदे कुणाचे खास आहेत की भाजपाचे आहेत, कारण त्यांनी तशा पद्धतीची वागणूक पण पाहायला मिळाली जिल्हा परिषदेमध्ये. तर त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का आणि ही पुढची तयारी आहे का पक्षाची? महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता. तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती. तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच, परंतु त्याचे विरोधक असले म्हणून पक्षात घ्यायचं नाही ही भूमिका नाहीये. विरोधक काय आहेत हे तपासून सुद्धा घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं शंभूराज देसाईंनी ज्यांचा पक्षप्रवेश घेतलाय तो एकनाथ शिंदे साहेबाला विचारूनच घेतला असावा. त्यांना विचारल्याशिवाय कुणाचाही पक्षामध्ये प्रवेश होत नाही आणि कोणालाही पद दिले जात नाही. म्हणून उद्या तिथलच्या राजकारणामध्ये काय बदल होतील याची लवकरच आपल्याला माहिती मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब काही काळात त्यांचे निर्णय सुद्धा जाहीर करतील. त्यांच्या कार्यक्रमात काय चालेल आता ह्या जे काही ज्याला आपण म्हणतो घरातलं भांडण, आता हे कोणत्या स्तराला गेलं याची मला कल्पना नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब निश्चित आताही हे भांडण मिटलं पाहिजे हे आपण आपसामध्ये भांडू नये या भूमिकेत आहेत. आणि म्हणून या पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित त्यांना बोलून घेतल्या जाईल, त्यांना विचारलं जाईल आणि जर अखेरला अंतिम काही कटू निर्णय घ्यायचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेब घेतील. माणसावर पक्ष नसतो, पक्षाच्या सपोर्टवर माणसाचं नेतृत्व तयार होत असतं. निश्चित काही नेत्यांची वैयक्तिक ताकद असते हे नाकारता येत नाही, परंतु आम्हीच पक्षापेक्षा मोठे असं समजण्याची चूक काही लोक जे करतात त्याचा परिणाम त्यांना निश्चित भोगावा लागतो. हे बघा, एखादं काम केल्यानंतर लोकांपर्यंत तो मेसेजही गेला पाहिजे आणि त्याचं क्रेडिटही घेतलंही पाहिजे. राजकारणामध्ये कोणत्याही कामाचं क्रेडिट घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही काय केलं? माझं कुटुंब माझी जबाबदारी किती जाहिरात केली होती, त्याची आवश्यकता होती त्याची, आणि तुम्ही तर त्या जाहिरातीप्रमाणेच वागलात. माझं कुटुंब माझी जबाबदारी, बाकीचे गेले उडत. एकनाथ शिंदे साहेबांनी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल की आमचं व्हिजन जे आहे, पुण्याच्या लोकांना होणारा त्रास किंवा इतर ठिकाणचे असलेले उद्घाटन हे लोकांच्या भूमुख असलेले कार्यक्रम होते.
म्हणून ते कार्यक्रम करताना लोकांना सुद्धा त्यांना माहिती सुद्धा जाते आणि आपला महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाते. म्हणून अशा गोष्टीचं सुद्धा दुःख तुम्हाला होत असेल, विकासाच्या कामाचं दुःख होणार तुम्ही लोक. आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत आणि रस्त्यावर येऊनच जी कामं झाली ते ठामपणे लोकांसमोर मांडतो सुद्धा. कुटुंब आणि जबाबदारी त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्याचा आव्हान होतं ते विकास प्राण वाचवणं. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेचा प्राणही त्यांनी वाचवलेला आहे. तुम्ही नाही का? अच्छा, मग यांच्या काय घरात काय जादू मंत्र चालवत होतो का? का बंगालचे बाबा बसले होते? कोरोनाच्या काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जवळ जाणं गरजेचं सुद्धा होतं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की ऑक्सिजनचे टँकर कसे थांबवण्यात आले होते, रेमडेसिवीरचे असलेला तुटवडा कसा पूर्ण करण्यात आला होता, अनेक ठिकाणी कॅम्प कसे लावण्यात आले होते. आणि घरी बसून व्हीसीवर जर तुम्ही लोकांचे प्राण वाचवत असाल तर मला वाटतं हा एक सुद्धा नवीन बाबाचा चमत्कारच समजावा लागेल. ही बाबागिरी करून असे लोक बरे होत नसतात. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कोरोनाचा हे झाला होता, संसर्ग झाला होता, त्यांनी त्याच्यातून ते सुद्धा बाहेर निघाले, परंतु लोकांची सेवा करणं सोडलं नाही. तुमची सेवा म्हणजे घरात बसून लोकांना आशीर्वाद देण्याची, आमची सेवा म्हणजे लोकांमध्ये काम करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची. हा तुमच्यातला ना आमच्यातला फरक आहे. गैरसमज संवाद आहे. आणि दोन वेगवेगळ्या चर्चा आहेत. चर्चा पहिलं आणि दुसरं तीन वर्कआउट झाला नाही म्हणून भरती करण्यासाठी ती बोलली तिथं जरांगेची हजेरी. काय सत्य आहे काय? बघा, जरांगे पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायची हा प्रश्न मुळात नाहीच. मी हे 100% सांगू शकतो. जरांगे पाटलाला विधान परिषदेवर घ्यायचं किंवा जरांगे पाटलाचं असं मत आहे हे बोलणं चुकीचं आहे मुळात. काही गोष्टीमध्ये आपण अनेक लोकांना नेत्यांना भेटत असतो. उदय सामंत येऊन सुद्धा त्यांनी त्यांची जी काही भेट घेतली असेल. आता तर कोणता निवडणूक नव्हती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर त्यांना भेटलो असतो, तुमचा आम्हाला इकडं पाठिंबा पाहिजे तिकडं पाठिंबा पाहिजे, आज काही चर्चा होती का? परंतु आपण एखाद्याला भेटलो की त्याला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि म्हणून जरांगे पाटलाला उदय सामंतने घेतलेली भेट ही वैयक्तिक होती, कोणतंही राजकारण त्याच्यात नव्हतं. आणि बच्चू कडू हा वेगळा विषय आहे. बच्चू कडू हा आमच्या बरोबर गेल्या 22 पासून आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर त्यांनी राहिलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर त्याचा विश्वास आहे. आणि म्हणूनच एक विदर्भामध्ये एक चांगला कार्यकर्ता जो पहिला शिवसेनेत होता त्यालाच पुन्हा स्वगृही आणण्याची भूमिका ही सर्वांनीच वटवलेली आहे आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिली. देण्याच्या तुमच्या हालचाली त्यासाठी जरांगे पाटलाची कन्सेंट घ्यायला पण हे सगळ्या कल्पित बातम्या आहेत. लक्ष्मण हाके, जरांगे पाटील वगैरे वगैरे जे आहेत या बातम्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये. योग्य पाऊल उचलताना सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार एकनाथ शिंदे साहेब करतात. म्हणून तुम्ही अशा बातम्यावर आमचं राजकारण चालत नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायची भूमिका ही नेहमी एकनाथ शिंदे साहेबांची राहिलेली आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे किंवा विभाजून त्यांच्या मतावर आपला डोळा ठेवणे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या ना सोबत होतं ना राहणार नाही. म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जायची जी काही भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची हा अख्खा महाराष्ट्र जाणतो. म्हणून जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे शिवसेना प्रमुखाचे असलेले विचार घेऊन जायची ताकद आज महाराष्ट्रामध्ये एकाच नेत्यामध्ये, त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे. बागेश्वरमध्ये रामदास कधीच नव्हता त्याचाही उल्लेख करतो. जाधव कोण गुरु नव्हता त्या संदर्भात तो बोलतो. पुढे जाऊन त्या संदर्भात सुरपरंग म्हणतो की शिवाजी महाराज दलित नाहीत, अफजल खानचा पुतळा त्या सुरपंचा वापरण्यात आला. आवडेल प्रश्न होता. बागेश्वर बाबाचं लग्नच नाही झालेलं आणखी. बाकी या अशा गोष्टी हे बघा, जो समाजाच्या विरोधात बोलेल, महापुरुषांच्या विरोधात बोलेल, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. बागेश्वर बाबांनी केलेले विधान चुकीचं होतं, आम्ही ठामपणे त्याला विरोध केला. खराताने केलेले कारनामे
त्याला जेलमध्ये नाही आयुष्यभर त्याला फासावर लटकवलं तरी त्याचे गुन्हे संपणार नाही, एवढे मोठा कांड त्यांनी केलेला आहे. आणि दुसरे कोणते ते एक महाराज येतात, हे उठसूट येऊन महाराष्ट्रामध्ये असे जे काही वक्तव्य करतात ना, त्याला काही अंशी आपले सुद्धा काही लोक जबाबदार आहेत. आणि म्हणून अशा लोकांना, या भोंदू लोकांना थारा देऊ नये या मताचे आम्ही आहोत. नितेश राणे असं म्हणतात की मराठी भाषेचा आदर करताना हिंसा फक्त हिंदूवरच का, जरी मोहम्मद अली रोड, दल बाजार, मालेगाव, भिवंडी या भागात हिंसेची भाषा केली. या गोष्टी आता दरवेळेला रिपीट करण्यात काही अर्थ नाहीये. हिंसा कुठं झाली नाही, हिंसा सगळीकडे झाली. हा वाद काय आतापासूनचा नाहीये. मुळामध्ये आम्ही पाहिलेला वाद अशा अनेक, त्याला 40 वर्षापासून हा वाद चालत आलेला आहे. काही समाज विरोधक जे आहेत त्या शक्ती काही एकत्र येतात आणि अशा कार्यक्रम करतात. ओएसी ही नवीन त्याची पिलावळ आहे. म्हणून समाजामध्ये दुरी पसरवताना असे महाभाग हे नेहमी तयार होत असतात आणि त्याला ठाम विरोध ही महाराष्ट्रातली जनता करते. संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, रोज बदल होऊ लागले आहे, प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये 4 ते 5 हत्या झालेल्या आहेत. सगळ्यात पोलीस कुणाला मागू लागले. संभाजीनगरमध्ये आठवड्याला जे काही 2-3 मर्डर झालेले ते खरं तर दुर्दैवी सगळ्या घटना आहेत. परंतु नशेखोराचा अड्ड्याची जास्त प्रमाणात वाढ झाली हे त्या गुन्ह्यातून दिसून येते. अत्यंत कमी वयाच्या या मुलांनी खून करणं, हे खून कोणत्याही जमिनीच्या वादातले नाहीत. हे खून कोणत्याही लुटीच्या, मोठी लूट किंवा दरोडा टाकण्याच्या माध्यमातले नाहीत. अशा प्रकारचे गुन्हे हे नशेखोराच्या माध्यमातून होत आहेत. म्हणून पोलीस कमिशनरला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. खून झाल्यानंतर ते पाहण्यापेक्षा खुनाचे कारण काय आहेत किंवा त्याच्या पूर्वी या शहरातली सुरक्षेची व्यवस्था कशी याकडे तरी लक्ष दिलं पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आता स्पेशल फोर्स सुद्धा त्यासाठी डेप्यूट केलेला आहे. भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो. मराठी भाषेत तुम्हाला असं काय वाटतं की 2019 आणि त्याची तयारी तुम्ही करताय? तसं नाहीये. राजकारणामध्ये कोणतंही शाश्वत असं राजकारण नसतं. कधी काँग्रेस राष्ट्रवादी ही उभाट्याबरोबर जाईल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? गेले. अनेक युत्या अशा झालेल्या आहेत या देशामध्ये की ज्या युती कधी स्वप्न जरी उघड्या डोळ्याने जरी पाहिलं तरी कधी सत्य होईल असं वाटत नव्हतं. आपण पाहिले जम्मू काश्मीर मधली युती पाहिलेली, इथलची युती पाहिलेली, अनेक राज्यातली युती आपण पाहिलेली आहे. म्हणून उद्या काय घडेल याचा अंदाज बांधणं कठीण असतं. म्हणून आपला जो पक्ष आहे तो पक्ष मजबूत करणं हाच त्याच्यावरचा एक इलाज आहे. म्हणून आम्ही युती होईल का नाही होईल यावर चर्चा करत नाही. पक्ष मजबूतीवर आमची चर्चा असते. प्रत्येकाचे अंदाज आहेत, परंतु आमची तर भूमिका हीच असणार आहे की महायुतीमध्येच लढलं गेलं पाहिजे. ताकद डिवाइड होता कामा नये. जर ताकद डिवाइड झाली तर विरोधकाला त्याचा फायदा होऊ शकतो. मराठी संदर्भात वक्तव्य समोर आलं, त्यासोबत ते विषय करत सुचलेला नसतो, त्याला लिहिता वाचता आला असतो तर त्याने विषय चालवले असते का? मराठी लोकांची मुलं इंग्रजी शिकतात, त्यांना मराठी येत नाही, गरीब दुसऱ्या काय असतं? हे नवीन त्यांनी काही दिव्य भाष्य केलेलं आहे. म्हणजे रिक्षा चालक अनपढ असतो असं जर त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी रस्त्यावर यावं. रिक्षा चालवणं हा गरिबीतला मधून निघलेला व्यवसाय असं समजण्याचं पाप त्यांनी करू नये. ग्रॅज्युएट पोरं सुद्धा रिक्षा चालवतात. रोजंदारी कशातून मिळेल हा प्रयत्न प्रत्येक समाजातील घटक करतो. आणि म्हणून असे वक्तव्य करून रिक्षा चालकाला अनपढ आहे, त्याची फॅमिलीच अशी आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या वर्गाला खऱ्या अर्थानं कमी लेखतायत किंवा त्यांची विटंबना करतात असं माझं मत आहे. ज्या राज्यामध्ये जो कोणी माणूस असेल त्याने ती भाषा शिकली पाहिजे, हाच त्याच्यामधला अर्थ आपण घेतला पाहिजे. ना की पुन्हा समाजामध्ये तेढ आणि गरिबी श्रीमंतीचा हा बडेजावपणा मला वाटतं हुजत दलवाई सारख्या ज्येष्ठ नेत्याने करू नये. भविष्यात दादाची राष्ट्रवादी महाविकास आघाडी करू शकते, त्याबद्दल तर कल्पना नाही. अजितदादाची राष्ट्रवादी प्रत्येक जण आपल्या डोक्यावर घेऊन
पळत चाललेला आहे. प्रत्येकाला वाटतं की आता यांना आपणच घेऊ. त्या पक्षाचं स्वतःचं अस्तित्व आहे. त्यांनी काय करायचं त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. भोरमधील नरसापूर येथे दुर्दैवी घटना घडली. 4 वर्षाची मुलीवर अत्याचार करून तिला खून करण्यात आला. अनेक लोक रस्त्यावर उतरले, मोर्चा काढतायत, त्यांची मागणी करतायत, वेगवेगळ्या जातीचे हे अत्याचार करणारा कोणत्या जाती धर्माचा असला ना तरी त्याला चौकात असं पोलिसांनी आता एक धाडसाचं काम केलं पाहिजे. मागे एकदा हैदराबादमध्ये अशीच घटना घडली होती तर पोलिसांनी त्यांना इन्काउंटर केलं. मला वाटतं या समाजामध्ये धाक जर निर्माण करायचा असेल ना तर यांना चौकामध्ये आणून यांची शिक्षा ज्याला म्हणतात ना ते खऱ्या अर्थाने त्यांनी दिली पाहिजे.